नमस्कार मंडळी, मी अदिती दुनियामध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आलो आहोत आपण ललित अकॅडमी मध्ये डान्सच्या इथे. तर सरांशी बोलूया. तर तुमचं नाव काय आहे? मी अतुल येवतीकर. अच्छा, तुम्ही इथे डान्स घेता का? येस. म्हणजे काय एज ग्रुप काय आहे? एज ग्रुपचं लिमिट नाही आहे ऍक्च्युली. 3+ मग नंतर किती पण? 80, 90 सगळ्यांसाठी. आणि टायमिंग काय आहे? टायमिंग सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 8 वाजल्यापर्यंत इथे अवेलेबल होतो आम्ही. पण स्पेसिफिक बॅचेस टायमिंग आहेत डान्सच्या. मॉर्निंग इव्हनिंग मोस्टली. आता समरमध्ये मॉर्निंग सेक्शन चालू होतं, पण एरवी इव्हनिंगला चालू असतं. 4 to 5 किड्स, 5 to 6 किड्स, 6 to 7 लेडीज, 7 to 8 लेडीज, 8 to 9 बॉईज. असं बॅचेस टायमिंग आहे. स्पेसिफिक म्हणजे कोणते डान्स आहेत आपल्या इथे? फ्री स्टाईल, बॉलिवूड, फोक स्टाईल, सेमी क्लासिकल, भरतनाट्यम आणि कथक, असे सगळ्या फॉर्म्स शिकवले जातात इथे. आणि वेगवेगळ्या टीचर्स प्रत्येक डान्सला वेगवेगळे टीचर्स आहेत. अच्छा. आणि काय फीसचा क्रायटेरिया काय आहे? फीस फार कमी आहे. गेली 10 वर्षापासून सेम क्रायटेरिया आहे. 1000 मंथली. मोस्टली आम्ही बेसिक वरती भर देतो. गाणे फार सेकंडरी आम्ही त्याला मानतो, कारण गाण्याच्या मागे पळतो आपण. तर आज नवीन गाणे तर उद्या ते जुनं होणार. त्यापेक्षा त्यांना बेसिक, हार्ड लेवल आणि बेसिक लेवल दोन्ही करता आल्या तर त्या स्वतः ते कोरिओग्राफ करू शकतील, अरेंज करू शकतील, असा आमचा एक उद्देश असतो त्याच्या मागे. थँक्यू सर. जर तुम्हाला डान्स शिकायचा असेल तर नक्की या ललित अकॅडमीमध्ये. थँक्यू. अदिती दुनियामध्ये स्वागत करत आहे. जसं आता आपण पाहिलं की आपण डान्स अकॅडमीमध्ये गेलो होतो, तर इथे आहे अजून एक ड्रॉइंगची अकॅडमी. त्यांना पण भेटूया आणि त्याला सरांशी बोलूया की काय क्रायटेरिया आहे इथला. तर नमस्कार सर, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव नागेश कोंडीबा सुनकापे. गेली 12 वर्षापासून ललित कला अकॅडमी आम्ही नांदेडमध्ये घेत आहोत. आणि या अकॅडमीचा मी डायरेक्टर आहे आणि को डायरेक्टर अतुल येवतीकर सर आहे. आणि माझ्यासोबत माझे सहकारी मित्र विनोदराव हे पण आहेत. असे जवळपास आमची 10 लोकांची टीम या ललित कला अकॅडमीमध्ये आहे. आणि आपल्या इथे संगीत, यामध्ये म्युझिक पण होतो, यामध्ये गिटार आहे, सिंगिंग आहे, पियानो आहे आणि सोबत ड्रॉइंग आणि डान्स, असे वेगवेगळे सेक्शन आपल्या या अकॅडमीमध्ये चालत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं, ड्रॉइंगमध्ये आम्ही फक्त हॉबी म्हणून ड्रॉइंग घेत नाही, तर यासोबत आम्ही इंटेरियर, फॅशन डिझाईन, आर्किटेक्चर, NID, UCED, NEET यासारखे जे एक्झामची तयारी आहे ती पूर्ण एंट्रन्सची तयारी आम्ही या ठिकाणी घेत असतो. आणि जे एंट्रन्सची पण या ठिकाणी आम्ही तयारी घेत असतो. आणि दरवर्षी आपल्या इथून जवळपास 10 ते 15 विद्यार्थी टॉप मोस्टचे जे कॉलेज आहेत, जसं हैदराबादचं आहे, पुण्याचं आहे, MPSP दिल्लीचं आहे, जे सारखे कॉलेज मुंबई पण आहे, त्यानंतर असे बरेचसे कॉलेजेस मध्ये आजपर्यंत आपले विद्यार्थी इथून लागलेले आहेत. आणि ड्रॉइंगकडे बघण्याचा कल आजपर्यंत लोकांमध्ये नव्हता, पण हळूहळू याच्यामध्ये भरपूर फरक पडत गेलेला आहे. आणि आमचा तोच प्रयत्न आहे की आम्ही या अकॅडमी मार्फत मुलांपर्यंत पोहोचणं आणि मुलांना काउन्सिलिंग, त्यासोबत त्यांच्या आई वडिलांना पण याची काउन्सिलिंग आम्ही देत असतो की करिअर काय आहे याबद्दल आम्ही होईल तेवढं आम्ही आमचा प्रयत्न करत असतो. आणि कलेला कुठेतरी जिवंत ठेवणं ही काळाची गरज बनलेली आहे. आजकाल आपण पाहतो फक्त अभ्यासाच्या व्यतिरिक्त कुठलाही उपक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही. पण या ठिकाणी जो कोणी विद्यार्थी येतो, इथं आल्यानंतर तो एकदम टेन्शन फ्री होतो.
म्हणजे कुठलेही कलागुण या ठिकाणी त्यांना करण्यास अगदी मनसोक्त स्वच्छंद पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी करत असतात. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बरेचसे विद्यार्थी वॉटर कलर, ॲक्रेलिक कलर, पेन्सिल शेडिंग यासारखे वेगवेगळे माध्यम या ठिकाणी करताना तुम्हाला पाहायला भेटतील. आणि बऱ्याचशा मुलांचे कॅनव्हास पण पेंटिंग तुम्हाला पाहायला भेटतील. आणि याबद्दल थोडक्यात तुम्हाला विनोद सर पण सांगतील की याच्यामध्ये काय काय असतं. सर मग काय आपल्या इथे किती एज पासून आहेत मुलं? साधारणतः 3 वर्षापासून विद्यार्थी आहेत इथे. म्हणजे तुमचा असं हेतू आहे की फक्त हे एक ऑप्शन नाही तर करिअर म्हणून पण ड्रॉइंगला आपण पाहायला पाहिजे. Yes. आणि तर काय फीसचा काय क्रायटेरिया आहे आपला? आता बेसिकला आपण जे ड्रॉइंगसाठी आपण बेसिक घेतो त्याला 1000 मंथली गेली 10 वर्षापासून तेच चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कुठलाच बदल केला नाही. आणि जेव्हा मुलांचं बेसिक पक्क होतं त्यानंतर आम्ही ॲडव्हान्स बॅचसाठी त्यांना ॲडमिशन देत असतो. आणि ॲडव्हान्स बॅचला आम्ही 1500 रुपये अशी फीस आकारलेली आहे मंथली. आणि त्यानंतर मग आम्ही जर इंटेरियर, फॅशन डिझाईन यासारखे जर कोर्सेस करत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी मंथली आम्ही 2000 रुपये फीस आकारली जाते. आणि सोबत कॅनव्हास पेंटिंगला पण आम्ही 2000 रुपये मंथली फीस घेत असतो. आपल्या इथे गिटार पण आहे, तर गिटारचं पण काय आहे हा, फीसचं? तर गिटारचं पण या ठिकाणी गेली 7 वर्षापासून हा गिटारचा उपक्रम आपल्या इथे चालतो. आजपर्यंत 1000 रुपये या ठिकाणी फीस होते मंथली. पण आता सडनली आम्ही त्याच्यामध्ये 300 रुपयाची वाढ केलेली आहे. आणि या ठिकाणी गिटारसाठी आम्ही मंथली 1300 रुपये फीस आकारलेली आहे. तर नक्की ॲड्रेस काय आहे आपल्या अकॅडमीचा? 7 वर्षे आपलं BK हॉलला अगोदर होतं आणि यानंतर आम्ही नव्याने 1 वर्ष झालं वर्कशॉप कॉर्नर प्रभुजी सेंटरच्या अपोजिटला वैभवलक्ष्मी ज्वेलर्सच्या वरती फर्स्ट फ्लोअरवर ही आपली अकॅडमी चालत असते. आणि टायमिंग काय आहे? मॉर्निंग 11 ते इव्हनिंग 8 पर्यंत आपले कंटिन्यू बॅचेस असतात. काही बॅचेस फक्त जसं की डान्सचा आहे तो वेगळा टायमिंग आहे, गिटारचा त्याचा वेगळा टायमिंग आहे, ड्रॉइंगचं मात्र पूर्ण 11 पासून ते संध्याकाळी 8 पर्यंत कंटिन्यू बॅचेस आपल्या इथं होतात. मी पण इथली स्टुडंट आहे आणि मला पण सरांचा एकदम एक्सपिरियन्स खूप चांगला आहे ड्रॉइंगला. सर बेसिकपासून एकदम लहान लेकराला शिकवल्यासारखं सर सगळ्यांना शिकवतात. तर तुम्हाला जर ड्रॉइंग शिकायची असेल किंवा गिटार, डान्स वगैरे शिकायचा असेल तर नक्की या ललित अकॅडमीमध्ये.